नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 4 वर्षातून एकदा होणारा मोठा इव्हेंट म्हणजे कॉमनवेल्थ गेम. आणि हे कॉमनवेल्थ गेम प्रत्येक 4 वर्षातून एकदा होतात. जसा फिफाचा वर्ल्ड कप आपण डिटेलमध्ये पाहिला, सेम त्याच पद्धतीने आपण कॉमनवेल्थ गेम 2026चं जे 23वं एडिशन होतं, सेम फिफाचंही 23वं एडिशन होतं. आणि मग ही कॉमनवेल्थ गेमची हिस्ट्री काय, कशा पद्धतीने स्कॉटलँडला झाले, ग्लासगोमध्ये नेमकं काय, कशा पद्धतीने किती देश याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले, भारताला किती मेडल भेटले, भारताचा रँक कितवा आला, नेमकं ह्या गेमची हिस्ट्री काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डिटेलमध्ये पाहिजे. पण कॉमनवेल्थ गेम नेमकं काय? सुरुवातीच्या काळात जेव्हा 1930ला हे वाले इव्हेंट चालू झाले, तेव्हा असे देश याच्यामध्ये पार्टिसिपेट होत होते ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केलं, इंग्रजांनी राज्य केलं, असे देश याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचे. आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने मल्टिपल कंट्री याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला लागल्या. तर हा एक महत्वाचा इव्हेंट जो प्रत्येक 4 वर्षातून एकदा होतो, तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. बघा, आता आपण डिटेलमध्ये एक एक मुद्दा समजून घेऊया. डिटेलमध्ये कॉमनवेल्थ गेम बद्दलचा. सर, कॉमनवेल्थ गेमची हिस्ट्री काय, नेमकं काय? त्याचं अर्लियर म्हणजे इनिशियली नाव होतं ब्रिटिश एम्पायर गेम म्हणून. ब्रिटिशांनी ज्याच्यावर ज्या देशांवर राज्य केलं, असे देश याच्यामध्ये पार्टिसिपेट होत होते. युनिटी, फ्रेंडशिप, स्पोर्टिंग स्पिरिट ह्या देशांमध्ये म्हणजे इथे क्लिअरली मेन्शन केलंय, ब्रिटिश साम्राज्याशी संबंधित देश आणि प्रदेश यांच्यात एकता असेल, मैत्री असेल, क्रीडाभाव वाढवणे हा एक उद्देश होता. आणि त्या काळी या स्पर्धेचं नाव होतं ब्रिटिश एम्पायर गेम म्हणून. आणि त्याला मराठीत म्हणतात कॉमनवेल्थ गेमला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. याची सुरुवात ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेले देश व प्रदेशांसाठी सुरू करण्यात आली होती. बरं, मला एक तर मुद्दा कळाला. इनिशियली बघा, इथं पण मेन्शन केलेलं आहे, सुरुवातीच्या स्पर्धा या ब्रिटिश साम्राज्याशी जोडलेल्या देशांसाठी होत्या. नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये मल्टिपल कंट्रीज पार्टिसिपेट झाले. अजून थोडंसं डिटेलमध्ये आपण कॉमनवेल्थ गेमची हिस्ट्री बघूया थोडंसं डिटेलमध्ये. जर इथं मी आलो, कॉमनवेल्थ गेम याची सुरुवात ही 1930ला झाली होती. 1930ला. आणि 1930चे जे इव्हेंट झाले होते ते कॅनडाला हॅमिल्टन म्हणून इथं हे वाले इव्हेंट झाले होते. आणि मी तुम्हाला सांगितलं, ओरिजिनली कॉमनवेल्थ गेमला जेव्हा फॉर द फर्स्ट टाइम कॉमनवेल्थ गेम झाले, तेव्हा नाव होतं ब्रिटिश एम्पायर गेम म्हणून. आणि 11 वेगवेगळे देश त्याच्यामध्ये तेव्हा पार्टिसिपेट झाले होते. आणि जवळपास 11 देशांचे 400 खेळाडू याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते. टोटल 6 स्पोर्ट्स त्यामध्ये खेळले गेले होते. हा सगळा मुद्दा आहे हिस्ट्रीचा. 59 वेगवेगळे मेडल, 6 वेगवेगळे खेळ त्याच्यामध्ये खेळले गेले, 11 देश पार्टिसिपेट झाले, 400 ऍथलीट्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले. 1930ला कॅनडाला पहिला इव्हेंट झाला होता. 1930ला पहिली कॉमनवेल्थ गेम कॅनडामध्ये झाली होती. ही एकदम त्याची बेसिक हिस्ट्री. बर, आता तेव्हा त्याला कॉमनवेल्थ गेम म्हणत नव्हते, तेव्हा त्याला म्हणते ब्रिटिश एम्पायर गेम. मग आता बघा, जसं सेम फिफावाला मुद्दा होता. 1930ला फिफा चालू झालं, 42-46ला फिफा कॅन्सल होतं, ह्यावेळेस फिफाचं 23वं एडिशन होतं. सेम त्याच पद्धतीने 1930ला कॉमनवेल्थ गेम चालू झाले. 1942 आणि 1946 वर्ल्ड वॉर टू मुळे कॉमनवेल्थ गेम कॅन्सल झाले होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं ग्लासगो, स्कॉटलँड, युके. हावाला मुद्दा पण मी आज एक्सप्लेन करणार तुम्हाला. युके म्हणजे काय? युके म्हणजे फक्त इंग्लंड का हो? नाही. युके म्हणजे फक्त इंग्लंड नाही, युके मध्ये स्कॉटलँड पण येतं. म्हणून याला ग्लासगो, स्कॉटलँड, युके इथं हे वाला इव्हेंट झाला. 23वं एडिशन झालं. ह्या वर्षीचं एकंदरीत 23 जुलैपासून 2 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे मी हा व्हिडिओ 3 ऑगस्टला सकाळी 8:30 वाजता रेकॉर्ड करतोय. ऍक्च्युअली इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार क्लोजिंग सेरेमनी ही आज रात्री म्हणजे 3 ऑगस्टच्या पहाटे 1:30 वाजता झालेली आहे. क्लोजिंग सेरेमनी झालेली आहे. त्याच्यानंतर हा प्रॉपर पीपीटी बनवलेली आहे. म्हणजे त्यांच्या स्टँडर्ड टाइम नुसार 10:30 वाजता होतं, पण आपल्याकडे पहाटे 3 तारखेच्या पहाटे 1:30 वाजता ही वाली क्लोजिंग सेरेमनी झाली. आणि त्याच्यानंतर ही पूर्ण पीपीटी बनवून, क्वालिटी कंटेंट बनवून 8:30 वाजता तुमच्या पुढे या गोष्टी मी डिलिव्हर करतोय, कारण महत्वाचा इव्हेंट आहे. तर एकंदरीत सर, हे आता 2 ऑगस्टला ह्या वाल्या मॅचेस संपल्या. 23वा एडिशन होतं. महत्वाचं म्हणजे पुढचं जे काही 24वा एडिशन असणार आहे, 24वा एडिशन हे भारतात होणार आहे, अहमदाबाद, गुजरातला.
24वा एडिशन. याच्या अगोदर 2010चा सुद्धा कॉमनवेल्थ गेम भारतात झाला होता. 2010चा कॉमनवेल्थ गेम भारतात झाला होता. फॉर द सेकंड टाइम इंडिया होस्ट करणारे कॉमनवेल्थ गेमला. सर एकंदरीत कधी 2030ला, आता 4 वर्षानंतर, 26 नंतर 4 वर्ष 2030ला 24वा एडिशन भारतात झाली. अहमदाबाद इंडिया 2030 एडिशन हे इंडियामध्ये होणार आहे. हे मला थोडंसं कॉमनवेल्थ गेम बद्दल माहित असलं पाहिजे. बरं, थोडंसं मी जातो अजून पुढे. हिस्ट्री. मी हिस्ट्री पासून तर पार क्लोजिंग सेरेमनी पर्यंत एक एक मुद्दा कव्हर करणार बरं का. हिस्ट्री पासून क्लोजिंग सेरेमनी पर्यंत एक एक मुद्दा कव्हर करणार आहे. बघा, मी तुम्हाला युके वाला मुद्दा सांगितला. याच्यामध्ये युके वाला एक मुद्दा सांगितला होता. युके. सर स्कॉटलँडला युके का मानतात? स्कॉटलँडला युके का बरं मानतात? बघा, द युनायटेड किंगडम 4 कंट्रीज 1 युके. युके मध्ये 4 कंट्री, 4 कंट्रीचं मिळून युके तयार होतं. इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड ह्या 4 देशांचं मिळून युनायटेड किंगडम तयार होतं. म्हणजे युके म्हणजे फक्त इंग्लंड नाही, युके म्हणजे हे 4 देश आहे. म्हणून स्कॉटलँड हा जरी देश असेल तर तो युकेचा पार्ट आहे. म्हणून मी ग्लासगो, स्कॉटलँड, युके, आपण जे इकडे पाहिलं बघा, हे पूर्ण युके, वेल्स, इंग्लंड, स्कॉटलँड आणि नॉर्दर्न आयर्लंड. आयर्लंड इकडे वेगळं आहे, ज्याची कॅपिटल डब्लिन आहे, पण हे नॉर्दर्न आयर्लंड आहे, ज्याची कॅपिटल आपण बेलफास्ट म्हणून पाहतो. इकडे वेल्सची कॅपिटल कार्डिफ म्हणून पाहतो. इडनबर्ग म्हणून स्कॉटलँडची कॅपिटल आहे. लंडन म्हणून इंग्लंडची कॅपिटल आहे. तर एकंदरीत हे 4 देशांचं मिळून युके बनतं. 4 देशांचं मिळून युके बनतं. म्हणून तुम्ही जर कुठं पाहिलं एका ठिकाणी तुम्हाला नाही सर तुम्ही तर आम्हाला स्कॉटलँड म्हणले होते पण युके झाले. हो, स्कॉटलँड हा युकेचाच पार्ट आहे. स्कॉटलँड हा युकेचाच पार्ट आहे. हवाला एक मुद्दा मला माहित असला पाहिजे. त्याच्यानंतर मी जातो थोडंसं पुढे. चला, हवाला एक मुद्दा आज नव्याने काहीतरी शिकायला भेटला सर आम्हाला, की युके म्हणजे फक्त इंग्लंड नाही. युके म्हणजे इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड हे पूर्ण झालं आमचं युके. आणि म्हणून स्कॉटलँडच्या युकेला ह्यावेळेला मॅचेस झाल्या. त्यानंतर पुढे आता चेंज इन द नेम. मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला याचं नाव होतं ब्रिटिश एम्पायर गेम म्हणून. ब्रिटिश एम्पायर गेम म्हणून आपण पाहिलं 1930 ते 1950. 1954 नंतर याचं नाव ब्रिटिश एम्पायर कॉमनवेल्थ गेम केलं. 1970 ते 74 मध्ये ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम केलं. एम्पायर शब्द काढून टाकला. आणि 1978 पासून कॉमनवेल्थ गेम नाव दिलं. 1978 पासून याचं नाव दिलं कॉमनवेल्थ गेम म्हणून. तर 1978 पासून हे ऑफिशियली कॉमनवेल्थ गेम हे नाव झालंय. हे तर ह्या वर्षीचं 23वा एडिशन आहे. पण सर मला हा बेस पण याचा कॉमनवेल्थ गेमचा माहित असला पाहिजे. जाऊया थोडंसं पुढे इकडं. हा इंडिया बद्दलचा विचार केला. इंडिया ऍट कॉमनवेल्थ गेम. इंडिया कॉमनवेल्थ गेम मध्ये कधी पार्टिसिपेट झाला? आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम कधी इंडियामध्ये झाले का? आतापर्यंत इंडियन सगळ्यात मोठा रँक कधी कमवला? ह्यावाल्या सगळ्या गोष्टी. जरी कॉमनवेल्थ गेम हे 1930 ला चालू झालेले असेल तरी इंडिया कॉमनवेल्थ गेम मध्ये पार्टिसिपेट झाला होता 1934 ला फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजे पहिल्या कॉमनवेल्थ गेमला इंडिया नव्हता. पहिल्या कॉमनवेल्थ गेमला इंडिया नव्हता. 1934 ला इंडिया याच्यामध्ये पार्टिसिपेट झाला. 1934 ला लंडनला झाली होती ते वाले मुद्दा. त्याच्यानंतर बघा 2010 चे कॉमनवेल्थ गेम इंडियामध्ये झाले होते. 2010 चे कॉमनवेल्थ गेम इंडियाच्या दिल्लीला झाले होते. 19वा एडिशन. आता हे 23वा एडिशन आहे. 24वा पुन्हा इंडियात होणार आहे. म्हणजे 2030 चे कॉमनवेल्थ गेम इंडियामध्ये होणार आहे. पण 19वे एडिशन इंडियात झालं होतं न्यू दिल्लीला. जवळपास ऑक्टोबर 2010 ला हे झालं होतं. फॉर द फर्स्ट टाइम इंडियामध्ये झालं होतं. आणि आशिया खंडामध्ये कोलंबपूर नंतर फॉर द सेकंड टाइम आशिया खंडामध्ये हा वाला इव्हेंट आपल्याला पाहायला भेटला होता. त्याच्यानंतर जाऊया थोडंसं पुढे. बघा इकडल्या पार्टमध्ये आपण गेलो. जेव्हा इंडियामध्ये दिल्लीमध्ये हे वाले कॉमनवेल्थ गेम झाले होते तेव्हा जर आपण विचार केला तर भारताचा सेकंड रँक आला होता. आतापर्यंतच्या मागच्या मी सांगितलं 23 कॉमनवेल्थ गेम मध्ये भारतात सगळ्यात चांगला रँक तेव्हा चालला होता. 101 मेडल इंडियाला भेटली होती. हायेस्ट एव्हर रँक. मी 2010चा रँक बद्दल सांगतोय बरं का. 2010ला अशी परिस्थिती होती. म्हणजे भारत पहिल्यांदा कॉमनवेल्थ गेम मध्ये कधी पार्टिसिपेट झाला? भारतात पहिल्यांदा कॉमनवेल्थ गेम कधी झाली? आशिया खंडात आतापर्यंत किती वेळेस झाले? भारताचा आतापर्यंत सगळ्यात हायेस्ट रँक किंवा हायेस्ट पोझिशन कधी? आणि ती पण भारतात झाली होती तेव्हाच. भारतात झाली तेव्हा. सर हे थोडंसं इंडिया आणि कॉमनवेल्थ गेम बद्दल मला लक्षात आलं. थोडं जाऊया पुढे. बघा कॉमनवेल्थ गेम 2030 मी तुम्हाला सांगितलं 2010 चे कॉमनवेल्थ गेम इंडियात झाले होते. 2030 चे कॉमनवेल्थ गेम इंडियात होणार आहे. कारण असं की हे जे काही होणार आहे हे अहमदाबाद गुजरातला होणार आहे. अहमदाबाद गुजरातला होणार आहे. होस्ट कंट्री इंडिया आहे. 24वा एडिशन आहे. कारण कॉमनवेल्थ गेमला 2030 ला 100 वर्ष पूर्ण होतात. सेंटेनरी इयर आहे.
1930ला कॉमनवेल्थ गेम चालू झाले ते 2030ला कॉमनवेल्थ गेम चालू होऊन 100 वर्ष पूर्ण होता ते 100 वर्ष म्हणून इम्पॉर्टंट 100 इयर्स सिन्स हॅमिल्टन 1930ला जे पहिले कॉमनवेल्थ गेम झाले ते त्याच्यानंतर 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून 2030चे कॉमनवेल्थ गेम हे इंडियामध्ये होता ते एकंदरीत इंडिया सेकंड टाइम होस्ट इंडिया 2010ला पण होस्ट केले होते 2030ला पण इंडिया होस्ट करणारे कॉमनवेल्थ गेम बद्दलची मला ही एक छोटीशी माहिती माहित असली पाहिजे. मी अजूनही हिस्ट्रीवर बोलतोय मी ऍक्च्युअल कॉमनवेल्थ गेमवर येणार आहे पण आपल्याला तयारी करताना डिटेलमध्ये पाहिजे भैया. असं वरच्यावर काहीतरी करण्यात काही मजा नाही. डिटेलच नॉलेज असलं पाहिजे. आता ग्लासगो 23वे एडिशन ग्लासगो कॉमनवेल्थ गेम हे एकंदरीत 23वे एडिशन आहे जे 2026ला म्हणजे यावर्षी झालेलं 23वे एडिशन आहे. मग सर याच्या अगोदर कधी ग्लासगोला झाले का तर हो याच्या अगोदर 2014चं 20वे एडिशन पण तिथं झालं. ग्लासगो हॅज नाव होस्टेड द गेम ट्वाइस. 2014चं एडिशन पण ग्लासगोला झालं 2026चं एडिशन पण ग्लासगो झालं म्हणून तुम्हाला पेपर विचारतील या वर्षीचे कॉमनवेल्थ गेम ग्लासगो स्कॉटलँड झाले सांगा याच्या अगोदर कधी ग्लासगोला झाले होते का 2014ला ग्लासगोला झाले होते. सोबत स्कॉटलँड हॅज होस्टेड द 4 टाइम्स. स्कॉटलँड बद्दलचा मुद्दा पाहिला फक्त स्कॉटलँड तर स्कॉटलँडची मी कॅपिटल आता तुम्हाला इडनबर्ग सांगितली होती तर इडनबर्गला 1970ला पण झाली होती इडनबर्गला 1986ला पण झाले होते. ग्लासगोला 2014 आणि ग्लासगो 2026 म्हणजे स्कॉटलँड मध्ये आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम 4दा झाले ग्लासगो मध्ये 2दा झाले. इडनबर्ग ही पण ग्लासगोची सिटी आहे. स्कॉटलँड इडनबर्ग ही सुद्धा एकंदरीत स्कॉटलँडची सिटी आहे आणि ग्लासगो ही पण स्कॉटलँडची सिटी आहे. इडनबर्ग ही तर स्कॉटलँडची कॅपिटल आहे तर तिथं 1970 आणि 1986 आणि 2014 आणि 2026 ग्लासगो म्हणजे स्कॉटलँडला आतापर्यंत इव्हेंट 4दा झाले आणि ग्लासगोला आतापर्यंत इव्हेंट 2दा झाले. तर ह्या वर्षीचा जो कॉमनवेल्थ गेम आहे तो ग्लासगोला होतोय सर मला त्याबद्दल एक माहित असलं पाहिजे. याच्या अगोदर ग्लासगोला कधी झाले होते जाऊया थोडंसं पुढं बघा. जो मागचा 2022 बद्दल बोलतो मी आता म्हणजे 2022ला जे 22वा एडिशन कॉमनवेल्थ गेमचं झालं होतं तेव्हा इंडियाचा 4था रँक आला होता. 2022चा रँक बद्दल बोलतोय मी अजून 2026 वर आलेलो नाहीये. 2022ला इंडियाचा रँक 4था होता आणि 61 मेडल इंडियाला भेटले होते. 2022ला इंडियाचा रँक 4था होता. 22 गोल्ड 16 सिल्वर आणि 23 ब्रॉन्झ अशी 61 मेडल्स इंडिया एकंदरीत 4थ्या रँकवर होतं. 2022च्या ऑगस्ट महिन्यामध्ये 8 ऑगस्टला ह्यावाले इव्हेंट संपलं होतं. इंग्लंडला ह्यावाल्या मॅचेस झाल्या होत्या. 2022चा म्हणजे मागचं कॉमनवेल्थ मध्ये इंडियाचा रँक कितवा 4था. त्यानंतर जाऊया आता थोडंसं पुढं. आता सर 23वा कॉमनवेल्थ गेम बद्दल आपण पाहूया. 23वा कॉमनवेल्थ गेम आहे ग्लासगोला होतंय सोबत स्कॉटलँड ही कंट्री आहे. 23 जुलै ते 2 ऑगस्ट इव्हेंट चालत आहे. 11 दिवसांचे टोटल इव्हेंट होते. महत्वाचा मुद्दा म्हणजे 74 देश पार्टिसिपेट झाले होते. 74 देश याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते. महत्वाचा मुद्दा आहे. 3000 पेक्षा जास्त खेळाडू याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते आणि 10 वेगवेगळे स्पोर्ट्स याच्यामध्ये खेळण्यात आले. महत्वाचं बनतं कॉमनवेल्थ गेम मध्ये टोटल किती खेळ खेळण्यात आले तर कॉमनवेल्थ गेम मध्ये टोटल 10 खेळ खेळण्यात आले. 10 वेगवेगळे स्पोर्ट्स या कॉमनवेल्थ गेम मध्ये होते. सर ते 10 स्पोर्ट्स नेमकं कोणते होते जे ह्या वर्षीच्या कॉमनवेल्थ गेम मध्ये झाले ते 10 स्पोर्ट्स नेमकं कोणते होते बघा. 10 स्पोर्ट्सचे 215 वेगवेगळे इव्हेंट आहे. 10 स्पोर्ट्सचे 215 वेगवेगळे इव्हेंट झाले. 10 स्पोर्ट्सचे 10 स्पोर्ट्स मध्ये तुम्ही जर पाहिलं तर ऍथलीट्स होतं मग ऍथलीट्स मध्ये पॅरा ऍथलीट्स पण होतं. स्विमिंग होतं स्विमिंग मध्ये पॅरा स्विमिंग पण होतं. ट्रॅक सायकलिंग मध्ये पण पॅरा म्हणजे अपंग लोकांसाठी पण आणि ट्रॅक सायकलिंग पण. वेट लिफ्टिंग मध्ये पण पॅरा वेट लिफ्टिंग. बॉल नावाचं होतं पॅरा बॉल. बॉक्सिंग मध्ये पॅरा नव्हतं. जुडो मध्ये नव्हतं. नेट बॉल मध्ये नव्हतं. म्हणजे बॉक्सिंग झालंय जुडो झालंय नेटबॉल झालंय आर्टिस्ट जिम्नॅस्टिक म्हणून ते पण झालंय आणि 3x3 बास्केटबॉल पण झालंय. टोटल 10 गेम आहे. 10 गेम पैकी 6 गेम मध्ये पॅरा गेम होते. फक्त 1, 2, 3 आणि त्याच्यानंतर हे 4 हे जर 4 सोडले तर 10 पैकी 6 गेम मध्ये पॅरा गेम म्हणजे अपंग लोकांसाठी पण वेगळी कॉम्पिटिशन त्या केसमध्ये घेण्यात येत होती. हा वाला एक मुद्दा मला माहित असला पाहिजे. पॅरा गेम 6 होते आणि टोटल गेम 10 होते आणि टोटल इव्हेंट ह्या म्हणजे वेट लिफ्टिंग मध्ये पुन्हा मल्टिपल टाइप्स असतात. तर असे टोटल इव्हेंट होते 215. चला मला याच्याबद्दलचा पण मुद्दा कळला. कंटेंट खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो आणि एकदम रात्री जागून पीपीटी बनवली. एकदम क्वालिटी पीपीटी त्या केसमध्ये बनवलेली. एकदम. आता बघा इथं जर गेलो आपण
ग्लासगो 2026 कॉमनवेल्थ गेम बद्दल ह्यावाल्या गोष्टी पण मला माहित असल्या पाहिजे, ह्या गोष्टी पण माहित असल्या पाहिजे. जसं की मॅस्कॉट काय होतं, फिनी नावाचं मॅस्कॉट होतं, फिनी युनिकॉर्न म्हणून मॅस्कॉट हे स्कॉटलँडचा नॅशनल ॲनिमल पण युनिकॉर्न म्हणून, स्कॉटलँडचा नॅशनल ॲनिमल पण युनिकॉर्न म्हणून फिनी नावाचं मॅस्कॉट होतं. ओपनिंग सेरेमनीला फ्लॅग बिअरर आणि बॅटन बिअरर म्हणजे ते एक आगेचं असतं ते घेऊन आणि फ्लॅग घेऊन कोण होतं, तर मीराबाई चानू वेटलिफ्टिंगशी रिलेटेड आहे, लवलिना बोरगेहेन हे एकंदरीत बॉक्सिंगशी रिलेटेड आहे. तर हे दोघं फ्लॅग बिअरर होते, फ्लॅग बिअरर झेंडा वगैरे घेऊन ओपनिंग सेरेमनीचे फ्लॅग बिअरर हे होते. त्यानंतर बघा यंगेस्ट पूर्ण एवढे 3000+ खेळाडू याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले. तर यंगेस्ट खेळाडू पार्टिसिपेट झाला होता ऑस्ट्रियाचा मिया हॉगन म्हणून. मिया हॉगन हा ऑस्ट्रियाचा खेळाडू आहे, 14 वर्षाचा खेळाडू स्विमिंग मध्ये. ह्या 3000 खेळाडू मधला सगळ्यात यंगेस्ट खेळाडू. इंडियाचा यंगेस्ट कोण, तर इंडियाचा लिशा दास म्हणून, लिशा दास 16 इयर्स ओल्ड आहे, पॅरा ट्रॅक सायक्लिस्ट म्हणून, सायकलिंगची रिलेटेड आहे लिशा दास म्हणून. इंडियाचा यंगेस्ट पूर्ण जे काही 74 वेगवेगळे कंट्री पार्टिसिपेट झाले, त्या 74 कंट्रीमधून सगळ्यात यंगेस्ट हा वाला मुद्दा हे माहित असलं पाहिजे. ओपनिंग सेरेमनीला आपले भारताचे फ्लॅग बिअरर आणि त्याच्यानंतर मी इकडे तुम्हाला मॅस्कॉट वाला एक मुद्दा सांगितला, मॅस्कॉट वाला एक मुद्दा सांगितला 2026 बद्दल. बघा हे मॅस्कॉट जे होतं हे फिनी म्हणून, कॉमनवेल्थ गेमचं मॅस्कॉट 2026चं फिनी युनिकॉर्न म्हणून. मी तुम्हाला सांगितलं द युनिकॉर्न इज द नॅशनल ॲनिमल ऑफ स्कॉटलँड. युनिकॉर्न इज द नॅशनल ॲनिमल ऑफ स्कॉटलँड आणि फिनी नेम इज लिंक विथ द ग्लासगो फेमस फिनिस्टोन क्रेन म्हणून एक फिनिस्टो क्रेन आहे. तर याचं एक त्याचं तिथलं एक फेमस आहे, तर ते आणि हे स्कॉटलँडचं नॅशनल ॲनिमल युनिकॉर्न म्हणून. आणि हे बनवलं कोणी, मॅस्कॉट कोणी बनवला, 74 वेगवेगळे चिल्ड्रन आहे, 24 ग्लासगो स्कूलमधले 74 वेगवेगळे विद्यार्थी आहे, त्यांनी हे बनवलं. इथपर्यंत आपण हिस्ट्रीच पाहतोय. अजून आता ऍक्च्युअल इव्हेंटवर आपल्याला जायचं, नेमकं काय झालं, किती मेडल भेटले, कोणाला मेडल भेटले, ह्यावर इव्हेंटवर जायचंय. बघा आता इथून पुढे आपण त्याच्यावर जाणार आहे. कॉमनवेल्थ गेम मध्ये भारताचे ह्या वर्षी किती खेळाडू पार्टिसिपेट झाले होते, तर कॉमनवेल्थ गेम मध्ये भारताचे 122 खेळाडू पार्टिसिपेट झाले होते आणि 74 नेशन आणि टेरिटरी म्हणजे 74 देश याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते. भारतातून 122 खेळाडू पार्टिसिपेट झाले होते. आता येऊया महत्वाच्या मुद्द्यावर. सोबत जे मुलं बँकिंगची तयारी करतात त्यांच्यासाठी हा मल्टिपल बॅचेस चालू आहे. मल्टिपल रिझल्ट दरवर्षी याच्यातून येत आहे. विद्यापीठ 3.0 याच्या स्टॅटिक बँकिंग, स्टॅटिक जीके, गव्हर्नमेंट स्कीम, करंट अफेअर्स, एवढं सगळं इन्शुरन्स अवेअरनेस वगैरे टेस्ट आज सगळे वर्षभरासाठी 6 महिन्यासाठी याची व्हॅलिडिटी पण मेन्शन केलेली. वर्षभरासाठी घ्यायचं काय, 6 महिन्यासाठी घ्यायचं काय. सर मला फक्त करंट अफेअर करायचं, इथं पण 2 ऑप्शन आहे. सर मला फक्त स्टॅटिक जीके, मग स्टॅटिक जीके बँकिंग टर्मिनॉलॉजी गव्हर्नमेंट स्कीम करायचं, इथं पण वेगवेगळे ऑप्शन आहे. ह्यावाला बॅचेस तुम्ही सारथी एज्युकेशन नावाच्या ऍपवर जाऊन परचेस करू शकता. येऊया आता महत्वाच्या मुद्द्यावर. इथून पुढे चालू झाले ह्या वर्षीचे कॉमनवेल्थ गेम. बघा इंडिया कॉमनवेल्थ गेम परफॉर्मन्स 2026च्या कॉमनवेल्थ गेम मध्ये इंडियाचा रँक आला 4था. 2022च्या पण कॉमनवेल्थ गेम मध्ये आपला रँक 4था होता. 26च्या पण कॉमनवेल्थ गेम मध्ये आपला रँक 4था आहे. आपल्याला ह्या वर्षी 13 गोल्ड मेडल भेटले, 17 सिल्वर मेडल भेटले आणि 9 ब्रॉन्झ मेडल भेटले. असे टोटल 39 मेडल्स इंडियाचा रँक आलाय 4था. 39 मेडल्स इंडियाचा रँक करायचा होता. हा वाला एक मुद्दा मला माहित असला पाहिजे. बघा इथं मेन्शन केलंय 2018ला आपला 3रा रँक होता, 2022ला आपला 4था रँक होता आणि 2026ला देखील आपला 4था रँक आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2022च्या एडिशन मध्ये 4था रँक, 2018च्या एडिशन मध्ये 3रा रँक आणि 2026च्या एडिशन मध्ये आपला 4था रँक त्या केस मध्ये आलेला आहे. सर हा वाला एक मुद्दा मला माहित असला पाहिजे, नेमका आपला कितवा रँक आला, कशा हिशोबाने आला, कितवा रँक आला, हा वाला एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला. बघा मग सर एकंदरीत कॉमनवेल्थ गेम ज्या 2026चे झाले त्याच्यामध्ये आपला 4था रँक आला. पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण? पहिला हे ऑस्ट्रेलिया, पहिला अकॉर्डिंग टू ऑफिशियल ग्लासगो 2026. आणि बघा काही ठिकाणी या गोष्टी व्हॅरी होतील. हा डेटा कॉमनवेल्थ गेमच्या ऑफिशियल साईटवरचा आहे, जो रात्री पब्लिश झालेला आहे 1:30-2 वाजता, 2 वाजताच्या दरम्यान पब्लिश झालेला आहे क्लोजिंग सेरेमनी झाल्यानंतर. तर हाच ऍक्च्युअल डेटा आहे. बघा आता इथं सगळ्यात जास्त मेडल भेटले ऑस्ट्रेलियाला 171. त्याच्यामध्ये 70 गोल्ड, 45 सिल्वर आणि ब्रॉन्झ एकंदरीत 56. नंतर इंग्लंडचा नंबर आहे 110 मेडल, कॅनडा 3 नंबरला आहे 62 मेडल, 4 नंबरला तर इंडिया 39 मेडल आणि स्कॉटलँड जी होस्ट कंट्री होती हिला पण 39 मेडल.
इंडियाला पण 39 मेडल आणि स्कॉटलँडला पण 39 मेडल. मग का बरं सर इंडियाचा रँक चौथा? गोल्ड मेडल यांना पण 13, गोल्ड मेडल यांना पण 13. मग ठरतं पहिल्यांदा पाहिलं जातात गोल्ड मेडल. रँकिंग ही टोटल मेडलवर कधीच नसते. रँकिंग ही टोटल मेडलवर कधीच नसते. मग तुम्ही साधा विचार करा, इथं एकाला 19 मेडल, याला 31 आहे, तरी 31च्या वरती 19 आहे. टोटल मेडलवर रँकिंग ठरत नाही, रँकिंग ठरते गोल्ड मेडलवर. बघा मग आता हाता एकंदरीत तिकडे पाहिला आपण, वेल्स म्हणून 9 नंबरला आहे आणि जमायका आता 8 नंबरला आहे. जमायकाला 19 मेडल आहे आणि वेल्सला 31 मेडल आहे. हात वर पाहिजे होता, पार इकडे पाहिजे होता, पण तसं नाही. टोटल मेडलवर रँकिंग नसते, रँकिंग ही गोल्ड मेडलवर असते. मग सगळ्यात जास्त गोल्ड 2 नंबर यांना गोल्ड, 3 नंबर यांना गोल्ड. सर आता या दोघांचे तर टाय झाले ना. मग जेव्हा टाय होतं तेव्हा पाहिलं तर सिल्वर मेडल कोणाला जास्त आहे? सिल्वर मेडल. आणि मग सिल्वर मेडल मध्ये इंडिया पुढे आहे म्हणून इंडियाचा रँक चौथा आला. जर सिल्वर मेडल मध्ये हे पुढे असते आणि तिकडे टाय झाला असतं किंवा इकडे पण टाय झाला असतं तर हे पुढे गेले असते. तर टोटल मेडल पाहिलं जात नाही, मेडल पाहिलं जातं गोल्ड. गोल्ड मध्ये आपण टाय झालो, मग सिल्वर मेडल मध्ये आपण टॉपला आहे म्हणून एकत्रित आपला रँक चौथा आहे. स्कॉटलँडचा रँक 5वा आहे. स्कॉटलँडचा रँक 5वा आहे. मग न्यूझीलंड, नायजेरिया, जमायका, वेल्स, मलेशिया हे वेगवेगळे कंट्री आहे. तर हा वाला एक टेबल माहित असला पाहिजे. कॉमनवेल्थ गेम मध्ये सगळ्यात जास्त मेडल एकंदरीत कोणाला भेटले? तर कॉमनवेल्थ गेम मध्ये सगळ्यात जास्त मेडल भेटले बघा ऑस्ट्रेलियाला. त्याच्यानंतर बघा आता येतो मी एका मुद्दा. गोल्ड मेडल बद्दल अगोदर चर्चा करूया, मग सिल्वर मेडल बद्दल चर्चा करूया, मग ब्रॉन्झ मेडल बद्दल चर्चा करूया, मग थोडंसं पुढे जाऊया. कॉमनवेल्थ गेम 2026 इंडिया गोल्ड मेडल टोटल 13. इंडियाला 13 गोल्ड मेडल भेटलेली. एक मुद्दा आता डिटेल मध्ये पाहायचं. गोल्ड बद्दल विचारतात बरं का. मीराबाई चानू गोल्ड मेडल भेटले वेट लिफ्टिंग मध्ये. मग नेमकं काय, याच्या अगोदर तिला कधी गोल्ड भेटलेलं आहे का डिटेलमध्ये? बघा पहिलं गोल्ड मेडल बद्दल जर आपण चर्चा केली, मी आता सांगितलं मीराबाई चानू वेट लिफ्टिंगशी रिलेटेड आहे. पेपरला 2022 ची एक्झाम मला आठवते. 2022 ला एक्झाम, अनुभव सांगतो तेव्हाची एक्झाम मला आजही आठवते. किती किलो कॅटेगरीमध्ये मीराबाई चानू खेळल्या होत्या हे विचारतात. तर 48 किलो कॅटेगरीमध्ये मीराबाई चानूला गोल्ड मेडल भेटलं. किती किलो कॅटेगरीमध्ये भेटलं? तर मीराबाई चानू यांना गोल्ड मेडल भेटलं 48 केजी कॅटेगरीमध्ये भेटलं. 48 केजी कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल भेटलं. स्कॉटलँडला जे इव्हेंट झाले त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. मीराबाई चानू 48 किलो कॅटेगरीमध्ये म्हणजे वजनाची कॅटेगरी झाली. सोबत आपण पाहिलं त्यांनी किती वेट लिफ्टिंग केलं. 85 केजी आणि 105 केजी असे 190 केजी. स्नॅच आणि क्लीन अँड जर्क म्हणून. स्नॅच आणि क्लीन अँड जर्क. स्नॅच म्हणजे डायरेक्ट वर नेणं, क्लीन अँड जर्क म्हणजे इथपर्यंत आणणं आणि मग वर नेणं. तर ह्या 2 गोष्टी आहे. अशी 190 केजी वेट त्यांनी उचललं आणि त्यांना गोल्ड मेडल भेटलं. मीराबाई चानू यांचे स्टेट सुद्धा मी मेन्शन केलेले पुढं. एकदम डिटेलमध्ये कंटेंट आहे. फक्त लेक्चरला लाईक करा आणि कमेंट करा. विसरू नका, कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाची कमेंट असली पाहिजे. जो कमेंट कराल लवकर सिलेक्शन होतं. तुम्ही कंटेंट बघा, क्वालिटी बघा, टाइम ड्युरेशन बघा. रात्री 1:30 वाजता एकंदरीत कॉमनवेल्थ गेम संपतायत. 10 वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत लेक्चर येत आहे. डेडिकेशन बघा, कंटेंटवर पहा. मग कॉमनवेल्थ गेम चला गोल्ड मेडल यांना भेटलं. सर एवढंच नाही का? नाही, डिटेलमध्ये जायचंय मला. बघा मी तुम्हाला स्नॅच आणि जर्क बद्दल सांगितलं. स्नॅच मध्ये त्यांनी 85 केजी, स्नॅच म्हणजे बघा डायरेक्ट उचलणं, आणि क्लीन अँड जर्क मध्ये टप्प्याटप्प्याने इथं आणि इथून इथं अशा 2 स्टेप मध्ये उचललं. मग स्नॅच मध्ये 85 केजी डायरेक्ट आणि क्लीन अँड जर्क मध्ये 105 केजी. अशा हिशोबाने 190 केजी वेट लिफ्टिंग त्यांनी केली आणि या वेट लिफ्टिंग मध्ये मीराबाई चानू यांना गोल्ड मेडल भेटलं. सर एवढंच महत्वाचं आहे का? नाही. मग याच्या अगोदर मीराबाई चानूची हिस्ट्री काय? गोल्ड मेडल बद्दल थोडंसं डिटेलमध्ये पाहिजे बरं का. बाकी सिल्वर मेडल वगैरे आपण तर ते फक्त कोणाला भेटले ते पाहणार आहे. आणि हे जे 2-4 फेमस खेळाडू यांच्याबद्दल जास्त माहिती असलं पाहिजे. गोल्ड मेडल मीराबाई चानू 3rd कॉन्झिक्युटिव्ह टाइम्स कॉमनवेल्थ गेम मध्ये गोल्ड मेडल. 3rd कॉन्झिक्युटिव्ह टाइम्स. 2018च्या कॉमनवेल्थ गेम मध्ये गोल्ड मेडल, 2022च्या कॉमनवेल्थ गेम मध्ये गोल्ड मेडल, 2026च्या कॉमनवेल्थ गेम मध्ये गोल्ड मेडल, 2014च्या सिल्वर मेडल. सलग 3ऱ्यांदा गोल्ड मेडल भेटलेले मीराबाई चानू यांना. आणि मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ मध्ये आतापर्यंत टोटल 4 मेडल जिंकले. 3 गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर मेडल ह्या हिशोबाने. 3 गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर मेडल या हिशोबाने. तर मला मीराबाई चानू बद्दल ह्या डिटेल गोष्टी माहितीच असल्या पाहिजे. मीराबाई चानू त्यांचं स्टेट कुठे आहे मी याच्या शेवटी सांगन. ह्या 13ही जे काही खेळाडू आहे ज्यांना गोल्ड मेडल भेटले यांची मी स्टेट पण सांगन. मीराबाई चानू कोणत्या स्टेटची आहे किंवा अजून जे वेगवेगळे खेळाडू ते कोणत्या स्टेटचे आहे. थोडंसं जाऊया इथं. बघा मीराबाई चानू बद्दल मग 2 नंबर क्वास 3 नंबर क्वास एवढं महत्वाचं बनत नाही. पण मीराबाई चानू 190 केजी आहे. 2 नंबरला 168, 3 नंबरला 167 केजी वेट लिफ्टिंग केलेले नायजेरियाचे आणि मलेशियाचे खेळाडू आहे. बरं जाऊया पुढे. दुसरा गोल्ड मेडल आलाय आपल्याला शर्मिला धनकर म्हणून.
शर्मिला धनकर म्हणून विन हिस्टॉरिक गोल्ड. शर्मिला धनकर ही शॉर्टपुटशी रिलेटेड, वुमेन शॉर्टपुट. शॉर्टपुट म्हणजे गोळाफेकीशी रिलेटेड, गोळाफेक. मग गोळाफेकीबद्दल पाहिलं हिस्टॉरिक गोल्ड, यांना पण आपल्याला गोळाफेकीबद्दल वुमेन शॉर्टपुट F57 म्हणून एकंदर 9.81 मीटर शॉर्टपुट एवढा गोळा त्यांनी फेकला. तर हे शॉर्टपुटसाठी शर्मिला धनकर यांना पण गोल्ड मेडल भेटलेलं आहे. सोबत सोबत जर आपण पाहिलं इकडल्या पार्टमध्ये, मग नंतर 2 नंबर कोण, 3 नंबर कोण, शॉर्टपुट. तुम्हाला इथं जास्त डिटेलमध्ये नाही. गोल्ड मेडल शर्मिला धनकर यांना भेटलं. पेपर विचारते कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे, तर शॉर्टपुटशी रिलेटेड आहे. कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे, तर शॉर्टपुटशी रिलेटेड आहे, गोळाफेकीशी रिलेटेड आहे. हा वाला एक मुद्दा मला इथं माहित असला पाहिजे, त्यांचा एक परफॉर्मन्स. त्याच्यानंतर बघा अस्मिता देव म्हणून दे किंवा अस्मिता डे म्हणून आपण म्हणू त्याला. तर अस्मिता डे यांना पण गोल्ड मेडल भेटलं सर जुडोसाठी. कशासाठी भेटलं, जुडोसाठी गोल्ड मेडल भेटलं अस्मिता डे यांना. इंडियाच्या वुमेन जुडो हे पण 48 किलो कॅटेगरीमध्ये. मीराबाई चानू पण 48 किलो कॅटेगरीमध्ये, अस्मिता पण 48 किलो कॅटेगरीमध्ये. यांना एकंदरीत गोल्ड मेडल भेटलं जुडोसाठी. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो, इकडे हिस्टॉरिक अचिव्हमेंट आहे. फर्स्ट इयर कॉमनवेल्थ गेम गोल्ड मेडल जुडोमध्ये. पहिल्यांदा कॉमनवेल्थ गेम मध्ये आपल्याला जुडोमध्ये गोल्ड मेडल भेटलंय. पहिली इंडियन वुमेन आहे जिने जुडोमध्ये टायटल घेतलंय. 48 किलो कॅटेगरीमध्ये होते. तर हा वाला एक मुद्दा मला तिच्याबद्दल माहित असला पाहिजे. हर्ष सिंग यांना पण गोल्ड मेडल भेटलं. हर्ष सिंग कशाशी रिलेटेड आहे, हर्ष सिंग पण जुडोशी रिलेटेड आहे. जुडोशी रिलेटेड हर्ष सिंग पण, यांना पण गोल्ड मेडल भेटलं. हर्ष सिंग वाला एक मुद्दा माहित असला पाहिजे. त्याच्यानंतर मग इथं पुन्हा तेच दिलेलं आहे. सेकंड एव्हर कॉमनवेल्थ गेम इन जुडो. कारण पहिला कॉमनवेल्थ गेम मध्ये जुडोला आपण इकडे ही पाहिली अस्मिता दे म्हणून. त्याच्यानंतर आपण दुसरा पाहिला व्यक्ती जुडोमध्ये दुसरं गोल्ड मेडल भेटलंय भारताला. त्याच्यानंतर बघा हे काय ऍथलीट्स आहे. इकडे गेलो आपण दिलीप गावित म्हणून आहे. पॅरा ऍथलीट्स मध्ये 100 मीटरच्या रन मध्ये गोल्ड मेडल भेटले. सोमन राणा म्हणून आहे पॅरा ऍथलीट्स मेन शॉर्टपुट हे पॅरा ऍथलीट्स मध्ये यांना गोल्ड मेडल भेटले दोघांना पण. हा पण शॉर्टपुट म्हणजे गोळाफेकी रिलेटेड पण पॅरा ऍथलीट्स आहे. आणि हे पण पॅरा ऍथलीट्स पायावरून तुम्हाला लक्षात येत असेल 100 मीटरच्या रनिंग मध्ये यांना पण गोल्ड मेडल भेटलं. दीपल गावित आणि सोनम राणा. सगळ्यात मोठे गोल्ड मेडल आपल्याला दिले बॉक्सिंगने. मल्टिपल गोल्ड मेडल बॉक्सिंगने आपल्याला दिले. बघा तुम्ही बॉक्सिंग मध्ये पाहिलं साक्षी चौधरी आहे, प्रीती पवार आहे, जास्मिन लॅम्बोरिया म्हणून आहे. त्याच्यानंतर प्रिया चांगस म्हणून आहे, अरुंधती चौधरी आहे, सचिन सिवाच म्हणून आहे. आणि त्याच्यानंतर इकडे पाहिलं अंकुश पांघल म्हणून आहे. हे एकंदरीत 7 गोल्ड मेडल आपल्याला बॉक्सिंग मध्ये आलेले. 7 गोल्ड मेडल. मग 7 गोल्ड मेडल बद्दल जर आपण पाहिलं, साक्षी चौधरी बॉक्सिंग वुमेन्स 51 kg, इकडे प्रीती वुमेन्स 54 kg, जास्मिन वुमेन्स 57 kg, तिकडे प्रिया वुमेन्स 60 kg, अरुंधती वुमेन्स 70 kg, सचिन म्हणून मेन्स 60 kg मध्ये. त्याच्यानंतर अंकुश म्हणून मेन्स 80 kg मध्ये. असे 7 वेगवेगळे गोल्ड मेडल फक्त बॉक्सिंग मध्ये भेटले. 7 वेगवेगळे गोल्ड मेडल हे फक्त बॉक्सिंग मध्ये आपल्याला भेटलेले. बघा मग थोडंसं इकडल्या पार्टमध्ये जातो मी आता हा वाला मुद्दा नीट लक्षात घ्या. सर हे 13 मेडल आपल्या 13 लोकांना भेटले. मीराबाई चानू, शर्मिला धनकर, दिलीप गावित, अस्मिता डे, हर्ष सिंग, सोनम राणा, साक्षी चौधरी, प्रीती पवार, जास्मिन, प्रिया, अरुंधती, सचिन, अंकुश यांचे स्पोर्ट्स पण मेन्शन केलेले. बघा हे सगळे बॉक्सिंगच्या रिलेटेड आहे. जुडोचे 2 आहे, पॅरा ऍथलीट 3 आहे आणि वेट लिफ्टिंगची मीराबाई चानू आहे. मग यांचा इकडे इव्हेंट पण मेन्शन केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे यांचे स्टेट बघा. मॅक्सिमम खेळाडू तुम्हाला हरियाणाचे दिसतील. म्हणजे ऑलमोस्ट जे 7 बॉक्सिंगवाले, 7 पैकी 6 बॉक्सिंगवाले हे हरियाणाचे. 7 लोकांना बॉक्सिंग मध्ये गोल्ड मेडल भेटलं. 7 पैकी 6 हे हरियाणाचे. 6 हे हरियाणाचे, 1 राजस्थानचा आहे. बाकी मीराबाई चानू ही मणिपूरची आहे. हा वाला एक मुद्दा मला माहित असला पाहिजे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने यांचे स्टेट पण कधी कधी विचारले जातात. तर या हिशोबाने तो वाला एक मुद्दा. त्याच्यानंतर तो सिल्वरवर. आता सिल्वरवर 17 मेडल भेटले. सर 17 लोकांची डिटेल माहिती घ्यायची का? नाही. सिल्वर मध्ये एका व्यक्तीची डिटेल माहिती घ्यायची. पण एका व्यक्तीची, एक व्यक्ती जो आपला जॅव्हलिन थ्रोशी रिलेटेड आहे, नीरज चोप्रा यांना सिल्वर मेडल भेटलं. गोल्ड मेडलची अपेक्षा आपल्याला तिथून होती पण तिथे एकंदरीत सिल्वर मेडल भेटलं मेन्स जॅव्हलिनशी रिलेटेड. मग तुम्हाला इथं विचारू शकता सिल्वर मेडल जर नीरज चोप्रा भेटलं, सांगा गोल्ड मेडल त्या जॅव्हलिनच्या इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल कोणाला भेटलं? तर त्या जॅव्हलिनच्या इव्हेंटमध्ये रुमेश थरंगा पाथिरगे म्हणून हे श्रीलंकाचा आहे. थरंगा पाथिरगे
श्रीलंकेचा खेळाडू आहे, याला गोल्ड मेडल भेटलं. यांनी टोटल 89.75 मीटर भाला फेकला होता. तर सोबत नीरज चोप्रांनी 85.83 मीटर भाला भेटला. नीरज चोप्रा यांनी आपल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल आणून दिलेलं आहे. 7 ऑगस्ट 2023 ची गोष्ट आहे. ऑलिम्पिक 2022 जे 23 झाले होते 7 ऑगस्टला, म्हणून 7 ऑगस्टला जॅव्हलिन थ्रो डे पण सेलिब्रेट केला जातो. ह्या जॅव्हलिनचं वेट 800 ग्रॅम असतं. 800 ग्रॅम. सोबत जर आपण पाहिलं वुमेनसाठी 600 ग्रॅम असतं. वुमेनसाठी 600 ग्रॅम आणि मेन्सच्या जॅव्हलिनचं वेट 800 ग्रॅम असतं. आपण तेव्हा हे असे पण प्रश्न SBI सारख्या एक्झाम मध्ये पाहिले होते. तर नीरज चोप्राला एकंदरीत जॅव्हलिन थ्रो मध्ये 7 ऑगस्टला जॅव्हलिन थ्रो डे सेलिब्रेट केला जातो. नीरज चोप्राने आपल्या भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलं त्याच्यासाठी. आणि मग त्याच जॅव्हलिन थ्रो मध्ये नीरज चोप्रा यांना एकंदरीत सिल्वर मेडल भेटलं. थरंगा पातिरगे म्हणून श्रीलंकेचा, याला गोल्ड मेडल भेटलं. हा मला एक मुद्दा माहित असला पाहिजे. मग कॉमनवेल्थ मध्ये नीरज चोप्राची हिस्ट्री काय? 2018च्या कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मेडल नीरज चोप्राने दिलं होतं. 22 मध्ये एकंदरीत इंजुरीच्या कारणाने नीरज चोप्रा कॉमनवेल्थ गेम खेळू शकला नाही. 26 मध्ये नीरज चोप्राला सिल्वर मेडल भेटलं. म्हणजे 18 मध्ये गोल्ड मेडल, 22 मध्ये इंजुरी असल्या कारणाने नीरज चोप्रा खेळू शकला नाही आणि इकडे 26 मध्ये त्यांना एकंदरीत इकडे जर आपण गेलो तर सिल्वर मेडल भेटलं. हा वाला मुद्दा माहित असला पाहिजे. मी पुन्हा म्हणतो, तुम्ही लेक्चरचा कंटेंट पहा, लेक्चरला कमेंट करावी का एवढं क्वालिटी कंटेंट आपल्याला भेटतंय. तर कमेंट कसं वाटलं, क्वालिटी कशी वाटली लेक्चरची, किंवा जे कंटेंट आहे हिस्ट्रीपासून आपण आतापर्यंत पाहतो एवढं डिटेलमध्ये कॉमनवेल्थ गेम मला नाही वाटत इंडिया लेवलला पण तुम्हाला कोणी सांगन म्हणून. इंडिया लेवलला पण एवढं डिटेलमध्ये कॉमनवेल्थ गेम नेमकं काय कसं आणि काय विचारलं जाऊ शकतं. तर कमेंट लेक्चर नक्की करा, लाईक लेक्चरला नक्की करा. बघा इथं त्याच्यानंतर पुढं मग आता 17 वेगवेगळ्या खेळाडूंना, नीरज चोप्रा असेल, मग त्याच्यानंतर मृणाली असेल, वेगवेगळ्या 17 खेळाडूंना एकंदरीत हे सिल्वर मेडल भेटलेले. सर 17 खेळाडू पाठ नाही करायचे, एकदा दोनदा वाचून घ्या, पाठ करण्याची गरज नाही. गोल्ड मेडल विचारतील. ब्रॉन्झ मेडलवर गेलो, 9 खेळाडूंना ब्रॉन्झ मेडल भेटलं. 9 खेळाडूंना ब्रॉन्झ मेडल भेटलं. सर हे पण ब्रॉन्झ मेडल वाला मुद्दा पण एवढ्या डिटेलमध्ये म्हणजे सगळंच माहित असावं का नाही, पण ह्या 9 खेळाडूंना ब्रॉन्झ मेडल भेटलं. महत्वाचा मुद्दा एक येतो बरं का, याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा तो जो मला महत्वाचा वाटला. गुलवीर सिंग म्हणून बघा इथं, गुलवीर सिंग या व्यक्तीला सिल्वर मेडल भेटलेलं आहे. ऍथलीट्स मध्ये मेन्स 10,000 मीटर रन मध्ये उत्तर प्रदेशचा आहे आणि याला सिल्वर मेडल भेटलेलं आहे. ब्रॉन्झ मध्ये गेलो मी, ब्रॉन्झ मध्ये पण गुलवीर सिंग आहे. ऍथलीट्स मेन्स 5,000 मीटर मध्ये त्याला उत्तर प्रदेशचा आहे, ज्याला मेडल भेटलं. म्हणजे एकमेव आपल्याला टोटल 39 मेडल भेटले, पण 39 मेडल 38 खेळाडूंनाच भेटली. गुलवीर सिंगला 2 मेडल भेटलेले. एकमेव इंडियन खेळाडू आहे, हा विचार असू शकतो. गुलवीर सिंग हा एकमेव इंडियन खेळाडू आहे. गुलवीर सिंग याला 2 मेडल भेटले. म्हणजे 38 खेळाडूंना 39 मेडल भेटले. मुद्दा लक्षात घ्या. गुलवीर सिंग हा ऍथलीटचे रनिंगशी रिलेटेड आहे, उत्तर प्रदेशचा आहे. याला 2 मेडल भेटले, याला सिल्वर पण भेटला आणि त्याला ब्रॉन्झ मेडल पण भेटला. तो वाला एक मुद्दा मला माहित असला पाहिजे. बघा इथे दिलेलं मी. गुलवीर सिंग मेक्स हिस्ट्री. कॉमनवेल्थ गेम 2026, फर्स्ट इंडियन ट्रॅक अँड फील्ड ऍथलीट टू विन 2 मेडल ऍट द सिंगल कॉमनवेल्थ गेम. सिंगल कॉमनवेल्थ गेम मध्ये 2 मेडल आपल्याला गुलवीर सिंग यांनी आणून दिले. सिल्वर आणि ब्रॉन्झ. 10,000 मीटर मध्ये सिल्वर आणि 5,000 मीटर मध्ये ब्रॉन्झ. 5,000 मीटर मध्ये ब्रॉन्झ. ऍथलीट्स टोटल बघा, मग मी तुम्हाला हाच मला सांगितला, टोटल भारताला जरी 39 मेडल असेल, पण ते 39 मेडल 38 खेळाडूंना भेटले. कारण यातला जो 38वा खेळाडू गुलवीर सिंग याला 2 मेडल आहे. म्हणून टोटल मेडल 39, पण 39 मेडल किती खेळाडूंना? तर 38 खेळाडूंना. सर हा वाला एक मुद्दा मला माहित असला पाहिजे. मग आता सर 10 वेगवेगळे स्पोर्ट्स खेळण्यात आले होते. भारताला टोटल 39 मेडल भेटले. सगळ्यात जास्त मेडल कोणत्या स्पोर्ट्सला भेटले भारताला? तर बघा ऍथलीट्सला सगळ्यात जास्त मेडल भेटले, मग त्यात इन्क्लुडिंग पॅरा ऍथलीट्स असेल. 39 पैकी 16 मेडल हे ऍथलीट्सला भेटले. बॉक्सिंग वाला मुद्दा आपण पाहिला, सगळ्यात जास्त 7 गोल्ड बॉक्सिंगला भेटले, 3 सिल्वर भेटले. बॉक्सिंगला टोटल 10. त्याच्यानंतर वेट लिफ्टिंगला 8 आहे, जुडोला 4 आहे, पॅरा पॉवर लिफ्टिंगला 1 आहे आणि बाकी जे खालचे स्पोर्ट्स आहे याच्यात एकही मेडल आपल्याला नाही आहे. अशा हिशोबाने 13 गोल्ड, 17 सिल्वर, 9 ब्रॉन्झ या हिशोबाने 39 मेडल इंडियाला टोटल भेटलेले. कोणत्या स्पोर्ट्सला जास्त? त्यानंतर महत्वाचा मुद्दा हा पण आहे, कॉमनवेल्थ डे कधी असतो? कॉमनवेल्थ डे जसं फिफामध्ये आपण फुटबॉल डे पाहिला ना, तसं कॉमनवेल्थ डे कधी असतो? तर सेलिब्रेट एव्हरी इयर ऑन द 2nd मंडे ऑफ द मार्च. मार्चच्या 2nd मंडेला सेलिब्रेट करतात. दरवर्षी डेट बदलती. मग 2026चा 2nd मंडे होता 9 मार्चला, म्हणून 9 मार्चला कॉमनवेल्थ डे सेलिब्रेट केला गेला. 9 मार्चला
अनलॉकिंग द ऑपॉर्च्युनिटीज टुगेदर फॉर द प्रॉस्पेरियस कॉमनवेल्थ. तर अनलॉकिंग द ऑपॉर्च्युनिटीज टुगेदर ही तिची थीम होती. अनलॉकिंग द ऑपॉर्च्युनिटीज टुगेदर ही तिची थीम होती कॉमनवेल्थ गेमची. कॉमनवेल्थ गेमची ही थीम होती. हवाला एक मुद्दा माहित असला पाहिजे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं हे टेलिग्राम चॅनल GA बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. 40,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ह्या टेलिग्राम चॅनल जॉईन आहे. तर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. डेली ऍक्टिव्हिटी, डेली क्विजेस वगैरे त्याच्यावर होतात. वेगवेगळ्या बॅचेस पण आहे. सोबत लेक्चरला लाईक करायला विसरू नका. प्रत्येकाने लेक्चरला कमेंट करायला विसरू नका. हे जर लेक्चर आवडलं असेल तर सेम याच्यासारखंच फिफाचं लेक्चर पण युट्यूबला अवेलेबल आहे. फिफा बाय अक्षय चोळके जर तुम्ही टाकलं तर फिफा बाय अक्षय चोळके सर म्हणून जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला फिफाचं देखील लेक्चर, एवढ्याच क्वालिटीचं लेक्चर तिथं देखील पाहायला भेटेल. तर चालेल, भेटूया अशाच नवनवीन लेक्चर्समध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.